दिनांक 19/1/2024 रोजी पहाटे 4:15 सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे मुंबई लेनवर किलोमीटर 3800 येथे अपघात झाल्याबाबत IRB कंट्रोल यांनी 4:28 कळवले आहे. प्राणांतिक अपघातातील वाहन एक आयशर टेम्पो क्रमांक DD01N9446 2 अज्ञात वाहन. अपघाताचे कारण वरील नमूद तारखेस वेळी व ठिकाणी यातील वरील आयशर टेम्पोवरील चालक अनिल लाखन गावित वय 27 वर्ष राहणार सिल्वास दादर नगर हवेली हा आयशर टेम्पो पुणे बाजूकडून मुंबईकडे चालवत घेऊन जात असताना अपघात ठिकाणी आल्यावेळी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनास पाठीमागून जोरदार ठोकर मारल्याने अपघात झाला आहे. सदर अपघातात आयशर टेम्पोची केबिन पूर्णपणे दाबल्याने सदर केबिनमध्ये चालक अनिल लाखन गावित व सोबत इसम अनिकेत पूर्ण नाव समजले नाही यांना लहान मोठ्या गंभीर स्वरूपाच्या जखमा होऊन ते जागीच मयत झाले आहेत. दोन्ही इसमांचे शव IRB टीम, देवदूत टीम, मृत्युंजय टीमचे विजय भोसले व स्टाफ यांच्या मदतीने बाहेर काढून खाजगी ॲम्ब्युलन्सने खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे. सदर अपघातातील अज्ञात वाहनावरील चालक हा घटनास्थळावरून अपघाताची माहिती न देता पळून गेला आहे. अपघातातील आयशर टेम्पो IRB कडील हायड्राच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू केली आहे. सदर अपघात ठिकाणी महाराष्ट्र पोलीस केंद्र बोरघाट स्टाफ, खोपोली पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार धायगुडे व स्टाफ तसेच डेल्टा फोर्स कर्मचारी असे हजर आहेत. पुढील कारवाई खोपोली पोलीस ठाणे करीत आहेत. महामुंबईसह संजय कदम, मुंबई पुणे.